मला वाटते जी मालिका तुम्ही टेलिकास्ट होताना बघता त्यामध्ये असा कुठलाच पार्ट नसावा की जो निर्माता म्हणून करावा लागत नसेल. नवीन मालिका हव्या असतात. अशा वेळी जर कशाची वानवा असेल तर ती आहे लेखकाची. मला वाटते सध्या जर कुणासाठी तर लेखकासाठीच मोठा प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही चांगली कथा तुमच्याकडे असेल आणि ती मांडण्याची तुमच्याकडं जर कला असेल तर तुम्हाला दारोदार फिरायची गरज नाही. मध्यंतरी एक ट्रेंड होता की TV मालिकेच्या कलाकाराला फिल्मचा प्लॅटफॉर्म नसतो. शाहरुख खान कुठून? आत्ता आपल्याकडे फिल्मचे किती कलाकार आहेत मराठीमध्ये की जे TV मधून आले. मला असं वाटत नाही की TV मध्ये तुम्ही आलात म्हणजे तुम्ही फिल्मकडे जाऊ शकत नाही. तुमचे टॅलेंट जे आहेत ना, जिथं जिथं तुम्ही दाखवू शकाल तिथून तुम्ही कुठूनही कुठे जाऊ शकता. म्हणजे ते लागीरने जे वेळ लावलं लोकांना किंवा जे क्रेज होती ती मी त्यानंतर नाही बघू शकलेलो. म्हणजे लागीरची क्रेज वेगळीच होती. म्हणजे सैराट आणि लागीर असं म्हणूया. TV मधला लागीर म्हणजे सैराट होतं. नितीशला आम्हाला आजारी आहे, दवाखान्यात घेऊन जायचं आहे. त्याला कम्प्लिटली असं तोंड बांधून शिकलेला अजयला मला अशा पद्धतीने डॉक्टर घेऊन जायला लागायचं. असं सगळं घडत गेलं. मला वाटतंय ना आम्ही घडवलं म्हणता येणार नाही आहे. त्या प्रोजेक्टनंच घडवलं. लागीर झालं जीनच घडवलं असं मला वाटतं. त्याला स्वतःला लागीर झालं जिला लागीर झालं जी बनायचं होतं म्हणून त्यानं ते सगळं घडवून आणलं. आम्ही मग कारण मात्रच असावे असं मला वाटतं. मित्रांनो नमस्कार. मी ऋषिकेश DY पवार तुमचं बाताळवाडीच्या या नवीन भागामध्ये खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो आज बाताळवाडीवरती आपल्याशी बाता मारायला एक जबरदस्त व्यक्तिमत्व आलं आहे. मी जबरदस्त यासाठी म्हणतोय कारण 90च्या दशकात ज्यावेळी सिनेमा बघणं हे लोकांसाठी दिव्य होतं त्यावेळी वाळवा सांगलीसारख्या एका छोट्याशा गावातलं एक पोरगं सिनेमा बनवण्याचं स्वप्न घेऊन मुंबईला जातं आणि ते स्वप्न सत्यात उतरवतं आणि स्वतःबरोबरच असंख्य हातांना काम मिळावं म्हणून वज्र प्रोडक्शन्स या संस्थेची निर्मिती करतं आणि त्याच संस्थेच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्राला दिली आहे लागीर झालं जी नावाची लोकप्रिय सिरियल. तर आज आपण भेटणार आहोत वज्र प्रोडक्शन्स या संस्थेचे निर्माते आणि लागीर झालं जी या मालिकेचे दिग्दर्शक संजय खांबे सर यांना आणि मारणार आहोत त्यांच्यासोबत दिलखुलास बाता. नमस्कार मित्रांनो, मी ऋषिकेश DY पवार तुमचं बाताळवाडीच्या या नवीन भागामध्ये खूप खूप स्वागत करतो. मित्रांनो आज आपल्यासोबत आहेत दिग्दर्शक निर्माते संजय खांबे सर. यांनी संपूर्ण महाराष्ट्राला आपल्या मालिकांच्या माध्यमातून लागीर लावलं. त्यांच्या मालिकांचं लागीर संपूर्ण महाराष्ट्राला झालं. त्याच संजय खांबे सर आपल्यासोबत आहेत. सर बाताळवाडीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आभारी आहे. आणि आपला पहिला प्रश्न जे आपले सगळे गेस्ट असतात त्यांना आहे की या प्रसन्न वातावरणात बसून काय वाटतंय? छानच वाटतंय. अशा सुंदर प्रसन्न वातावरणात तुम्ही मला मुलाखत घ्यायला लागलाय माझी. आणि खरं तर मला मुलाखत द्यायची कमीच सवय आहे. म्हणजे मी तर पण हा जो माहोल आहे हा माहोल मात्र मला प्रसन्न करतोय. त्यामुळे मला वाटतंय की तुम्ही अगदी योग्य ठिकाणी मला बोलवलेलं आहे. त्याबद्दल धन्यवाद. सर सगळ्यांनाच माहिती आहे की वज्र प्रोडक्शनच्या माध्यमातून आत्ता आपल्या मालिका सुरू आहेत. म्हणजे लागीर झालं जी आपली पहिली मालिका, त्यानंतर आपली मालिकांची साखळी सुरू झाली. मग देव माणूसचे 2 सीझन आले. त्यानंतर कह दू तुम्ही नावाची आपण हिंदी सिरियल केली. नंतर हा मालिकांचा प्रवास सुरूच आहे. तर सगळ्यांना संजय खांबे निर्माते म्हणून माहीत आहेत. आपण सुरुवात इथनं करूया की एखादी मालिका दिसते आपल्याला, सुरू होतं म्हणजे हिरो हिरोईनचे फेस सगळ्यांना दिसत असतात, पण निर्माता म्हणून त्याच्या मागचा एक चेहरा आहे. तर निर्माता म्हणून नक्की काय काय भूमिका पार पाडायला लागतात? मला वाटते जी मालिका तुम्ही टेलिकास्ट होताना बघता त्यामध्ये असा कुठलाच पार्ट नसावा की जो निर्माता म्हणून करावा लागत नसेल. मग अगदी वेळ पडली तर अगदी कदा ग्लास उचलण्यापासून सुद्धा निर्मात्याला काम करावं लागतं. ग्राउंडवर काम करणाऱ्या निर्मात्याच्या बाबतीतच मी जरा बोलतोय जास्त.
तर आणि इकडं साताऱ्यात सिरियल करायची म्हटल्यावर ग्राउंडवरती काम करावं लागतं कारण प्रोफेशनली काय इथं नसल्या कारणाने सर्व गोष्टी आपल्याला उभ्या कराव्या लागतात. त्यामुळं मुंबईच्या प्रोफेशनल एरियामध्ये काम करण्याचा अनुभव वेगळा आणि इथला अनुभव खूपच वेगळा. इथं सगळंच करावं लागतं. म्हणजे अगदी एखाद्याचं जागा भाड्याने घ्यायची असली, एखादी लोकेशन भाड्याने घ्यायचं असलं तर त्याचं म्हणणं असते त्याचा मालक कोण आहे सगळा तुमच्या कंपनीचा, त्याला बोलवा माझ्या पुढे. मग त्याचा विश्वासच नसतो कारण ह्या गोष्टी असतात. मुंबईसारख्या ठिकाणी मॅनेजर, प्रोडक्शन मॅनेजर वगैरे सुद्धा जाऊन डील करतात, सगळं होतात. इथं प्रत्येक गोष्टीला एखाद्या बैलगाडीवाला सुद्धा विचारतो कुठं आहेत ते निर्माते तुमचे, कुठं आहेत ते, का त्याला विश्वास नव्हतो की पैसे देऊन, कारण लोकांनी काय याच्या अगोदर पराक्रम केलेले असतात. देतो म्हणून पळालेले असतात लोक. तर अशा पद्धतीनं इथं तो भाग आहे की जी सुरुवात म्हणजे आपण झिरोपासून सुरुवात करावी लागते प्रत्येक मालिकेला. जेव्हा मालिका नवीन सुरुवात होते तेव्हापासून झिरोपासून सुरुवात करून मग त्या मालिकेच्या टेलिकास्टपर्यंत जातो. त्या सगळ्या प्रोसेसमध्ये निर्मात्याला काम करावं लागतं. म्हणजे मी तरी करतो. म्हणजे मला वाटतं आणि कदाचित आम्ही जवळजवळ आत्तापर्यंत 7-8 यशस्वी मालिका दिल्यात. तर त्या पाठीमागे कदाचित हे पण असू शकतं की मी ग्राउंडवर राहून काम करतोय. सर आता आपण बघितलं की बाबा मालिकांचा पॅटर्न असं होतं की मुंबई पुण्यात किंवा बंगल्यात चालणाऱ्या मालिकांचा एक पॅटर्नच चालता आणि मला वाटतं की लागीर झाल्याजीने एक बेंच मार्क सेट केला आणि त्यानंतर कुठेतरी माणसं गावाकडे यायला लागली, त्या मालिकांमध्ये गाव दिसायला लागलं. तर त्यावेळी ते थॉट कुठनं आला किंवा हे निर्णय कसा झाला की आपण एकतर साताऱ्यात जावं आणि साताऱ्यात पण बघितलं आपण तर पॅरलल एक इंडस्ट्री तयार झाली साताऱ्यात. बरोबर आहे. तर लागीर झाल्यासाठी गावाकडे किंवा साताऱ्यात यायचा निर्णय कसा झाला? खरं तर मी नंतर योगायोगानं आणखीन बोलेनच, पण मी पण सांगली जिल्ह्यातल्या वाळवा तालुक्यातल्या एका खेडेगावात, चिकुर्डी नावाच्या खेडेगावात माझा जन्म झाला. मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. त्यामुळं गावची माती ही अंगातच आहे, म्हणजे रक्तातल्या कणाकणात आहे म्हणूया आपण थोडक्यात. त्यामुळं गाव हे आवडतच होतं मला. पण ही इंडस्ट्री मुंबईत असल्या कारणाने आणि ती मुंबईतच खूप चालत असल्या कारणाने सगळं आमचं काम जे चालायचं ते मुंबईत चालायचं. पण जेव्हा मी निर्माता म्हणून झी मराठीकडे गेलो आणि आम्हाला लागीरचा विषय त्यांना पटला, तेव्हा मात्र आम्हाला आमच्या लागीर झालं. जे घेऊन जातानाच माझ्या पार्टनर जे आहेत श्वेता शिंदे मॅडम, ज्या अभिनेत्री आहेत सुप्रसिद्ध आणि आता निर्माते आहेत, तर त्या सातारच्या आहेत आणि त्यांना असं वाटायचं की आपण सातारमध्ये काहीतरी केलं पाहिजे. कारण त्यांचा प्रवास खूपच ऐकण्यासारखा आहे तो, किंवा स्ट्रगल आहे त्यामध्ये. कारण घरातून थोडासा विरोध आणि अशा वेळी एका मुलगीनंच आणि त्या काळी सातारामधून मुंबईमध्ये जायचं आणि अभिनेत्री व्हायचं, हा प्रवासच त्यावेळी थोडासा थक्क करण्यासारखा प्रवास आहे. मग त्यांना वाटलं की माझ्या वाट्याला मला जो त्रास झाला, सहन करावा लागला किंवा मला जे ते करावं लागलं, प्रयत्न करावे लागले, ज्या गोष्टी कराव्या लागल्या त्या इतरातल्या साताऱ्यातल्यांना करायला लागू नयेत. आणि मग त्यासाठी आपल्याला काय करता येतंय का, आपलं कर्तव्य बनतंय, त्यासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. पण त्यांच्या डोक्यात तेच होतं की आपण जर मालिका जरी करायची असली किंवा फिल्म जरी करायला, आपण साताऱ्यात करू. फिल्म तर साताऱ्यात भरपूर होतात, पण मालिका आपण साताऱ्यात करूया का, म्हणजे अनेक लोकांना त्यातून संधी मिळेल. अभिनयाची असेल, तंत्रज्ञानाची असेल, कोणतीही असेल, आणि रोजगार निर्मिती होईल. मी माझ्या गावासाठी, मी माझ्या जिल्ह्यासाठी काहीतरी केल्यासारखं होईल. या उद्देशातून मुळातच जेव्हा आम्ही दोघांची बोलणी झाली निर्माता म्हणून, त्यावेळेला त्या म्हटलं की आपण जर मालिका, आपल्याला जर चॅनलनी संधी दिली तर आपण साताराकडे घेऊन जायचं. आणि लकीली आमचा पहिलाच प्रोजेक्ट होता लागीर झालं जी, आणि त्याचा बॅकग्राऊंड होता गाव, आर्मी, म्हणजे आर्मीत भरती होणारा, आर्मीत जाऊ इच्छिणारा मुलगा. तर आम्हाला असं वाटलं की सातारापेक्षा बेस्ट भूमी असूच शकत नाही. कारण तुम्हाला माहिती आहे की सातारा जिल्हा हा जवानांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. तर म्हणजे काही गावं अशी आहेत की त्यातल्या प्रत्येक घरामध्ये जवान आहे. बरोबर. तर मग या अशा मालिकेला सातारापेक्षा काही
भूमी चांगली मिळू शकते. बेटर असा उद्देश आम्ही आमच्या समोर असं आम्हाला समोर दिसलं आणि मग आम्ही कोणताही विचार न करता सातारमध्ये ती मालिका घेऊन आलो. तोच जे काय मी सांगितलं की श्वेता शिंदेचे उद्देश असतील किंवा लागिरं झालं जे मी दिग्दर्शित केलं होतं. दिग्दर्शक म्हणून मला पण असं वाटत होतं की तेच तिथं स्टुडिओमध्ये तिथेच झाडं चीट करायची, सगळं चीट करायचं, सगळं चिटिंग करूनच काहीतरी लोकांना दाखवण्यापेक्षा लोकांना खरं खरं दाखवता जर आलं तर आपण काहीतरी साधलेलं असेल आणि काहीतरी वेगळं दिलेलं असेल आपण. म्हणून आम्ही सातारमध्ये आलो त्या लागिरच्या निमित्ताने. बरोबर सर. कुठल्याही म्हणजे मालिका असो, सिनेमा असो, त्याची कथाबीज लय महत्वाचं आहे. हो. तर ते कसं डेव्हलप होत असतं? म्हणजे मालिकांचं जर आपण बघितलं तर मग 1000 एपिसोड, 2000 एपिसोड इथपर्यंत जातं. बरोबर. पण सगळ्यांनाच प्रश्न आहे, म्हणजे लोकांना वाटतं की याला एवढी गोष्ट कशी काय तयार होत असते? तर त्याचं मूळ कथाबीज कसं आहे, ते डेव्हलपमेंटची प्रोसेस कशी असते? आता मी पर्टिक्युलर माझ्या पहिल्याच प्रोजेक्टबद्दल बोलायचं जर झालं, लागिरं झालं जी, तर तुम्हाला कल्पनाच आहे की तेजपाल वाघ त्याचा लेखक होता. तर तेजपाल वाघला तसं करिअर करायचं होतं फिल्म इंडस्ट्रीमध्ये. टी व्हीमध्ये काय त्याचा फारसा ओढा नव्हता. तर आम्ही त्याला रिक्वेस्ट केली की तुझ्याकडे टी व्हीसाठी काय असलं तर सांगा, आम्ही सध्या निर्माता म्हणून आम्ही काहीतरी करू इच्छितोय आणि तुझ्याकडे काय असलं तर सांगा आम्हाला. मग त्यांनी आम्हाला हा विषय ऐकवला, श्वेता शिंदे मला हा विषय ऐकवला आणि तो आम्हाला भावला की एका आर्मीमॅनची लव्ह स्टोरी. कारण त्या काळात इथं साताऱ्याकडं असं वातावरण होतं की जवानाला मुली मिळत नव्हत्या, नाही का. मग अरे जो आपल्या देशाचं संरक्षण करतोय, ज्याच्यामुळं आपण इथं शांततेत झोप घेतोय, जो बॉर्डरवर आपल्यासाठी गन घेऊन रात्रंदिवस जागतोय डोळ्यात तेल घालून, त्याला जर मुली मिळत नसतील तर काय, याला काय अर्थच नाही. आणि उद्या ते त्या भीतीपोटी जर मुलं जवान नाही भरती नाही झाले लोक, जवानी आर्मीच नाही उभी राहिली तर आपलं काय होईल? बरोबर. तर याला कुठंतरी तोडलं पाहिजे या उद्देशातनं तेजपालच्या डोक्यात हा विषय आलेला होता आणि एका जवानाची लव्ह स्टोरी. मग ती आम्ही घेऊन गेलो चॅनलला आणि एक लव्ह स्टोरी, एक कथा बांधायची ठरलं. मग ऑब्विसली एक आर्मी मॅन आहे तर मग काय सुरुवात होऊ शकते, तर त्याच्या आर्मीमध्ये भरती होण्याच्या स्ट्रगलपासून ऑब्विसली मग त्याचे गावाकडे ते 4 मित्र असणार, गाव बॅकग्राऊंड असणार, गाव असणार, गावाचं एक स्वतःचं एक म्हणणं असणार, संस्कार असणार, त्या संस्कृती असणार. अशा सगळ्या गोष्टी त्या आम्ही बघत गेलो आणि त्या इन्क्लूड करत गेलो. आम्ही सगळ्या त्यामध्ये इन करत गेलो आणि एक करेक्ट दिशा मिळत गेली आम्हाला. मग भरती होताना काय स्ट्रगल होतोय, सध्या काय भरती होताना अकॅडमी आहेत, लोकांना अकॅडमीला जाण्याला पैसे नाही आहेत, अकॅडमी भरायला पैसे नाहीत, पण अकॅडमीत जायचं. कित्येक मुलं अकॅडमीत न जाता सुद्धा मेहनत करताय रात्रंदिवस. किती कुठे कुठे जाऊन जेव्हा भरती असते तेव्हा राहण्याची सोय नसते, खाण्याची सोय नसते. या गोष्टी आल्या, ह्या एवढ्या दिसत होत्या आम्हाला. तर त्या हळूहळू पेरत होतो. मी गाव बघितलेला व्यक्ती होतो, तेजपाल गाव बघितलेला व्यक्ती होते आणि मग आम्ही सगळेच आमची टीम आम्ही जेव्हा बसलो तेव्हा आम्हाला इझी होतं आमच्यासाठी ते सगळंच पेरणं, कारण सगळं बघितलेलं होतं. त्यामध्ये दूध डेअरीचे सिक्वेन्सेस होते, आम्ही आणलेले होते. दूध डेअरीची स्पर्धा, दुधाला जास्त ज्याचं दूध किंवा ज्याला जास्त फॅट त्याला बक्षीस, या गोष्टी आम्ही बघितलेल्या होत्या. त्यामुळे त्या एवढ्या छानपणे येत राहिल्या आणि लोकांनी पण बघितलेल्या होत्या, पण लोकांनी पडद्यावर नव्हत्या बघितल्या. अशा गोष्टी आम्ही त्यात इन करत गेलो आणि मला वाटतं डेव्हलप केलं म्हणण्यापेक्षा डेव्हलप होत गेलं. कडी एखादी नाही का, आपण कडी जोडतो, एखादी कडी जुळत जाते आणि ते जुळत जाते. मला वाटतं टी व्ही किंवा फिल्मच्या बाबतीत मी थोडंसं आता नाही बोलत, पण मालिकाच्या संदर्भातच बोलायचं झालं तर मालिका एक ढाचा असतो, नाही असं नाही. म्हणजे काय की मला माझा विषय आहे, मला माझा हिरो साताऱ्यातून निघणार आहे आणि माझा हिरो मुंबईला जाणार आहे, हा माझ्या कथेची जर लाईन असेल
तर ऑटोमॅटिकली मला पहिला टप्पा पहिलं कळतं की मला साताऱ्यातून निघालं की मला खंबाटकी घाट लागणार आहे, खंबाटकी घाट लागलं की खाली खंडाळा लागणार आहे, पुन्हा शिरवळ लागणार आहे, पुन्हा पुणे लागणार आहे, पुन्हा एक्सप्रेस हायवे लागणार आहे, पुन्हा लोणावळा लागणार आहे, मी खाली उतरून खोपोलीत जाणार आहे, पुन्हा पनवेल लागणार आहे. हे मला टप्पे कळतात. मग ऑटोमॅटिकली मी विचार करायला लागतो की मग मला सातारपासून खंबाटकीपर्यंत जाण्यामध्ये काय गमती आहेत. आणि मग ऑटोमॅटिकली मग 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 सगळी त्यात मग त्याच्यामधली गावं दिसायला सुरुवात होते हळूहळू. मग भुईंज दिसतं, पाचवड दिसतं. मग पाचवडमध्ये आलं की कोण दिसतं, पाचवडमधले आमची एखादी व्यक्ती दिसते का, तर असं सगळं पाचवडमध्ये काय दिसतं, पुढं भुईंजमध्ये काय दिसतं, अशा गमतींनी कडी जुळत 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 जाते आणि एक मालिका उभा राहते. बरोबर. मग अनेक कांगोरे येत राहतात, विषयानं रूप राहतात, व्यक्तीनं रूप राहतात. अशा पद्धतीनंच हा सगळा डोलारा टीव्ही मालिकेचा उभा राहत असतो. बरोबर. थोडक्यात एक प्रवासाचं ध्येय ठरलेलं आहे, एका एका टप्प्यात आपण तिथपर्यंत पोहोचायचं आहे. करेक्ट. कथाबीज ठरलेलं असतं. साधारणतः बिगिनिंग काय असेल आणि एंड काय असेल हा साधारणतः ठरलेला असतो. आणि त्याच्यावरून मोठीचा एक लॉंग आर्क म्हणतात टीव्हीमध्ये, टीव्ही मालिकेच्या भाषेमध्ये एक लॉंग आर्क म्हणतात त्याला. तो लॉंग आर्क एक समजलेला असतो की असं आहे. आणि मग त्याच्या साह्यानं आपण एपिसोड बांधत राहतो. परत आठवड्याची कथा बांधतो, 4 आठवड्याची कथा बांधतो, 2 महिन्याची बांधतो, 3 महिन्याची बांधतो. त्यानंतर आपण रिझल्ट बघत राहतो. एखाद्या कॅरेक्टरचा लोकांना खूप भावतं, मग आपण त्या कॅरेक्टरला थोडंसं डेव्हलप करतो, जास्त त्याला खूप डिमांड देतो, त्याला लिहितो. आणि मग अनेक आपल्या फेस्टिवल्स येतात मध्ये आधे, ते आम्ही इन्क्लूड करतो लोकांच्यात. म्हणजे लोकांना बघायला काय आवडेल किंवा लोकांना आपलं काय वाटतं हे कसं त्यामध्ये आणता येईल अशा पद्धतीने आम्ही ते जोडत जातो आणि ते मला वाटतं नॅचरली होत राहतं. बरोबर. आता सर हे झालं कथाबीजाचं. मी परत लागिरी झालं इकडेच येतो, कारण काय त्या मालिकेची क्रेज म्हणजे आजही आपण युट्यूबला बघितलं, मी मला वाटतं 1 आठवड्याभरापूर्वी चेक करत होतो की जुन्या मालिकांचं काय काय कसं आहे, तर ते आजही मिलियन्स मध्ये व्ह्यूज आहेत. आणि मी स्वतः ते विरा जागलेला आहे लागिरी झाल्याचा. म्हणजे माझे मित्र होते जे आर्मीची प्रॅक्टिस करायचे, तर ती सगळी पटपट कामं करून त्या टायमिंगला दूध घालून येऊन आम्ही सगळे टीव्हीच्या समोर बसलेलो असायचो. त्याचं मूळ कारण काय होतं, तर ती कॅरेक्टर्स लागलेली होती. म्हणजे कोणाला तरी आजी आपल्यासारखं वाटत होता, रावल्यासारखं कोणाच तरी मित्र होता. तर ह्या पात्रांची निवड लागिरी झाल्याची कशी म्हणजे झाली, कारण मुद्दा काय, आपण जर मालिका बघितलं तर ते लीडचे फेसेस असतात, ते आपण बघितलेले असतात, ते कोणतरी वेल नोन ऍक्टर आहेत. पण लागिरीचं असं होतं की कुठलाच चेहरा आधीच कुणाच्याच परिचयाचा नव्हता. खरं. तर ती पात्रांची निवड कशी झाली? खरं म्हणजे काय आहे, मला वाटतं त्या मालिकेच्या यशाचा तो एक मोठा भाग होता, ज्याच्याबद्दल आता तुम्ही म्हणताय की आम्ही जेव्हा मालिका इकडे सातारमध्ये घेऊन यायचं ठरवलं त्यावेळेला जीचे बिझनेस हेड मयेकर सर होते, निलेश मयेकर सर, त्यांचं आमचं तेजपाल असेल किंवा श्वेता मॅडम असेल आमच्या, तर आम्ही ठरवलं की या मालिकेत चेहरे कोण घेऊया नकोत आपण. ज्या पद्धतीचा विषय बनला होता, ज्या पद्धतीचे कॅरेक्टर्स बनले होते, लिहिताना च्या लेखणीतून जेव्हा कॅरेक्टर्स उभे राहिले तेव्हा आम्हाला असं वाटलं की इथं ना फेस त्याला ना न्याय नाही देऊ शकणार. तो रॉनेस जो आहे तो मिळणार नाही आम्हाला असं वाटलं. जो रॉनेस आम्हाला हवा होता प्रत्येक कॅरेक्टरमध्ये, आजा असेल, सितली असेल, रावल्या असेल, विख्या असेल, फौजी असेल, अनेक कॅरेक्टर, ते नाना असतील, राहुल्याचा वडील असेल, हे जेवढे कॅरेक्टर्स तुम्ही हिट कॅरेक्टर तुम्ही बघितले की लागीरमध्ये जवळजवळ 25 कॅरेक्टर्स मेन कॅरेक्टर म्हणून होते आणि सगळे हिट झालेले होते, सगळे लोकांना लागलेले होते. म्हणजे शितलीचे संपूर्ण घर, चुलते, सगळे चुलते, सगळ्या चुलत्या, आई वडील, सगळेचे सगळे, भाऊ, छोटा भाऊ सुद्धा, हे सगळेच कॅरेक्टर लागलेले होते. बरोबर. मग जेव्हा हे कॅरेक्टर आम्ही लिहिले गेले त्याचवेळी ऑटोमॅटिकली आम्हाला दिसायला लागले होते. आणि आम्हाला पण असं वाटत होतं की दिग्दर्शक म्हणून की नाही यार, ह्या रॉनेस आपल्याला पकडला पाहिजे. आपण जर यायला लागलोय गावी आणि मग गावाकडे काय यायला लागलोय, तर लोकांना रॉनेस दिसावा किंवा रियालिटी दिसावी किंवा आपलं असं फील व्हावं, तर मग कलाकार नको आणूया. मग कलाकार म्हणजे मंजलेले फेस नको आणूया, ज्यात कोणीतरी अमुक दिसेल,
आपल्याला आजाच दिसला पाहिजे, आपल्याला राहुल्याच दिसला पाहिजे, आपल्याला विक्याच दिसला पाहिजे. या उद्देशातून आम्ही हा पहिला निर्णय घेतला की आम्ही चॅनलनी आणि जी मराठी यांनी आणि वज्र प्रोडक्शनने आम्ही दोघांनी मिळून हा निर्णय घेतला की आपण सगळे कलाकार घेऊया, चांगले कलाकार घेऊया. नाटकामध्ये आपल्याकडे भेटतील. आसपास साताराच असं नाही, साताराच्या आसपास सांगली असेल, कोल्हापूर असेल, कराड असेल, इकडे पुण्यापर्यंत असेल. इकडून आपण लोक गोळा करूया ज्यांनी थोडाफार अनुभव आहे. भले टी व्हीचा कॅमेऱ्याचा अनुभव नसेल, पण बाकीचे अनुभव असतील त्यांना आपण घेऊया. आणि अशा उद्देशानं आम्ही आलो इकडे आणि मी ऑडिशन करायला सुरुवात केली. त्यामध्ये ह्यांचा पहिला एक ग्रुप होता. तेजपाल वाघ असेल किंवा त्यावेळी आमच्याबरोबर काम करणारे जे काही कलाकार असतील, संदीप जंगम असतील, ह्या लोकांचा एक मकरंद गोसावी माझे जे भूमिका आरेखन करत होते त्यावेळेचे, म्हणजे त्यावेळेची सगळी कास्टिंग मकरंद गोसावींच्याकडे होती, करायची जिम्मेदारी. तर ह्यांचा एक ग्रुपच होता इथं. शौकीन होते, फिल्मचा प्रयत्न करत होते, बाकी आणखीन काही काही गोष्टीवर प्रयत्न करायचे, एकांकिका वगैरे स्पर्धात्मक करायच्या. तर ते तो त्यांचा कलाकार नव्हते असं नाही, तर कलाकार होते. मग आम्ही ऑडिशन्सला सुरुवात केली. मग भरपूर कलाकार असे आम्हाला उपलब्ध झाले. या ग्रुपमधून पण भरपूर उपलब्ध झाले, या ग्रुपमधून नाही मिळाले ते अदर ग्रुपमधून मिळाले. मग आम्ही सातारा ऑडिशनमध्ये आम्हाला काही कलाकार मिळाले, आम्ही कराड ऑडिशनमध्ये काही जण मिळाले, काही सांगली ऑडिशनमध्ये आम्हाला काही जण मिळाले. असं आम्हाला ते कलाकार आमच्या टीम उभी राहत गेली. मूळ आजा आणि शितलीच आम्हाला मिळत नव्हते. तर आम्ही सातारमध्ये ऑडिशन घेत होतो. तर दिवसभर आम्ही सकाळपासून सुरुवात केली. मकरंद गोसावी मी होतो. दिवसभर आम्ही सुरुवात केली, अगदी 4-5 वाजेपर्यंत आम्हाला काही कुठंच आजा दिसेना. तसंच कराडमध्ये झालं होतं, तसंच सांगलीमध्ये झालं होतं. आम्ही खरं तर परेशान होतो. मग मकरंदला म्हणलं, मी 5 वाजले होते, आता थांबूया, आता कोणी यायचे बंद झालेत ह्याला ऑडिशनला. तर मकरंद मला, थांबा, एक माझा मित्राचा एक भाऊ आहे, त्याला मी दुपारीच सांगितलं होतं, तर तो येतोय का बघूया, मी त्याला परत फोन करतो. त्यांनी त्याच्या मित्राला फोन केला. तो म्हटला, थांब, त्याला मीच घेऊन येतो. तो कामावरून जॉबला होता, तिथून जाऊन त्याने आपल्या भावाला घेतलं आणि 5:30च्या दरम्यान काहीतरी हे दोघे ऑडिशनच्या ठिकाणी पोचले. मग मी त्या मुलाला बघितलं आणि मला का वाटलं की अरे हा बहुतेक करेल बरं का. आणि मग त्याने ऑडिशन द्यायला सुरुवात केली. आणि त्यावेळी तो काहीतरी बैल नाटक करत होता, नितीश चव्हाण आमचा आजा, तो काहीतरी बैल नावाचं नाटक करत होता. त्यातला त्याने एक प्रसंग छानपैकी मला दाखवला करून ऑडिशनमध्ये. आणि मी मकरंद गोसावीनं म्हटलं, आहे हा आपल्याला ह्याच्यात आजा दिसतोय. मग आमची स्क्रिप्ट त्याला दिली, त्याला थोडा वेळ दिला, एक अर्धा तास. आणि मग त्यानं ती स्क्रिप्ट केली आणि मला आजा दिसला मिळाला. पण तरी पण कन्फ्युजन होतं हलकंसं, कारण याचा जो लुक होता नितीशचा, तो अगदी म्हणजे आजच्या जनरेशन मधला, अशी इथे पण कानावालेले कुरळे केस, अशी थोडीशी दाढी वगैरे. मग आम्ही ऑडिशन घेतलं आणि लगेचच आमची एक मीटिंग झाली. त्यामध्ये तेजपाल, मी, श्वेता मॅडम, आम्ही सगळे बसलो आणि आम्ही त्याचं ऑडिशन बघितलं. आम्हाला सगळ्यांना वाटलं की नाही यार, हा होऊ शकतो. आम्ही इमिजिएट लेवलवर त्याच्या भावाला परत फोन केला की सलूनमध्ये त्याला घेऊन जा नितीशला. आणि निलेश त्याच्या भावाचं नाव, निलेशला सांगितलं की नितीशला सलूनमध्ये घेऊन जा, केस थोडेसे बारीक करून घे, व्यवस्थित कट करून घे आणि क्लीन सेव्ह करून त्याला घेऊन ये. तो परत आला. मग आम्ही आमच्या ऑफिसच्या ठिकाणी, मग हे ऑडिशन आमचं त्या राधिका रोडच्या एका हॉलमध्ये होतं, तरी आम्ही परत आमच्या एक ऑफिस टाईपची एक जागा होती, त्या ऑफिस टाईपच्या जागेवरती बोलवलं आणि त्याचं ऑडिशन आम्ही परत ऑडिशन घेतलं. साधारणतः ही 8:30-9ची वेळ असेल. आणि ते ऑडिशन घेतलं ना आम्ही चॅनलला इमिजिएटली ऑनलाईन पाठवलं. 10:30 वाजता नितीश चव्हाण आजा म्हणून डन होता. अशा तऱ्हेने आम्हाला आजा मिळाला. आता आजा तर मिळाला, पण शितलीची परत
शोधाशोध. कारण जेव्हा मी सातारच्या ऑडिशनला सुरुवात केली त्या दिवसभराच्या ऑडिशनमध्ये 4 मुली होत्या ऑडिशनला, फक्त 4 मुली. मला काही कळालंच नाही, म्हणजे मुली म्हणजे इंटरेस्टेड नाहीत का, काही बंधनं आहेत का काय, 4 मुली. आणि मग आम्ही किती शोधून सुद्धा काय आम्हाला सातारा, सांगली आणि कोल्हापूर भागात काय मला शितली काय त्यावेळी तर उपलब्ध झाली नाही. मग अचानक आम्हाला मुंबईची ऑडिशन्स काही बघायला मिळाली. त्यातून आम्हाला शिवानी बावकर शितलीच्या रोलमध्ये भेटली आणि अशा तऱ्हेने आमची पूर्ण कास्टिंग झाली. मग त्यामध्ये राहुले राहुले तर माझा गाववालाच आहे, माझे पेठ गाव त्याचं नेरले, पेठ नेरले तिथला राहुल आणि अनेक कलाकार इस्लामपुरातून माझी 11वी इस्लामपुरात झाली, तर त्या इस्लामपुरातून काही कलाकार मला भेटले. कराडमधून काही कलाकार भेटले, चिखलीच्याही कराडमधून होती. तो जम्या म्हणून होता, तो अमर खराडे सांगलीचा होता तो. असे करत 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 फलटण असेल आमचा टॅलेंट आमचा फलटणचा. पुण्यातून आम्हाला भैया साहेब मिळाले, किरण गायकवाड. असं सगळं घडत गेलं. मला वाटतंय ना आम्ही घडवलं म्हणता येणार नाही आहे, मला वाटतंय ना ही डेस्टिनी होती. मला वाटतं हे सगळं ते घडवलं त्यावेळेच्या त्या प्रोजेक्टनंच घडवलं. लागीर झालं जीनच घडवलं असं मला वाटतं. त्याला स्वतःला लागीर झालं जी बनायचं होतं म्हणून त्यानं ते सगळं घडवून आणलं. आम्ही मग कारण मात्रच असावे असं मला वाटतं. बरोबर. त्यावेळी तुम्ही म्हटलं की 4च मुली ऑडिशनला होत्या, ते आत्ता वज्रचं ऑडिशन लागल्यानंतर येणारा सगळा लोंढा, किती फरक आहे? मी गंमत सांगू का, लागीर झालं जीचं ऑडिशन आणि ते आत्ताचं ऑडिशन नाही सांगत मी लागीर झालं जीच्या 1च वर्षानंतर आम्ही एक मालिका करणार होतो, ती नाही आली. एका चॅनलसाठी, एका वाहिनीसाठी आम्ही करणार होतो. त्याची बांधणी आम्ही करत होतो. आम्ही विषय पण लिहिला, तेजपालच लिहित होता. तर त्या मालिकेचं ऑडिशन आम्ही जाहीर केलं सातारमध्ये आणि व्हायरल केलं की असं ऑडिशन आहे, ओपन ऑडिशन आहे, कोणीही येऊ शकतं. आणि असंच मला अपेक्षित होतं की त्यावेळेला 100 आले होते, आता 200 नाही 300 येतील, 400 येतील. 1200 लोक ऑडिशनला आले होते आणि साधारणतः 200-250 मुली आली असतील. आता 4 मुली तो 1 वर्षात, म्हणजे ते लागीरने जे वेळ लावलं लोकांना किंवा जे क्रेज होती ती मी त्यानंतर नाही बघू शकलेलो. म्हणजे लागीरची क्रेज वेगळीच होती, म्हणजे सैराट आणि लागीर असं म्हणूया. टीव्ही मधला लागीर म्हणजे सैराट होतं ते, असंच होतं ते. लागीरची क्रेज, आजा शितलीबद्दलची लोकांची क्रेज, लोक म्हणजे टुरिस्ट पॉईंट झाला होता चांदवडी सेटवरती, चांदवडी टुरिस्ट पॉईंट झाला होता. तर ती क्रेजच वेगळी होती. त्यामुळे त्या क्रेजमुळे परत ज्यावेळेला मी ऑडिशन घेतलं त्याला 1200 लोक ऑडिशनला आले होते. ना आज सहज जरी नाही अनाऊन्स करता जरी आपण कुठं एखादा मेसेज टाकला तरी 100-500 लोकांच्या आत काही ऑडिशनला नसतंच. म्हणजे आता असा प्रकार होऊन बसला. बऱ्याचदा कलाकारांचं असं व्हायचं की कलाकारांना मग त्यावेळी फिरणं मुश्किल झालं, इतकी ती क्रेज झाली किंवा शूटवरती बऱ्याचदा म्हणजे तुम्हाला बऱ्याचदा विनंती करायला लागत असेल की लोकांना बाबा शूट कम्प्लीट होऊ द्या, असे काही किस्से झालते का? भरपूर किस्से झाले असे. म्हणजे काय, नुसते किस्से नाही, रोज 2 भांडण व्हायची. कारण काय असायचं, लोकांना यायचं असायचं, सिरियल मालिकेचं शूटिंग बघायचं आहे, हा भाग त्यांच्यासाठी 10% असायचा आणि 90% त्यांना फोटो काढायचे असायचे सगळ्यांच्या बरोबर. मग मला सांगा, दिवसभर कलाकार शूट करणार आहेत आणि जर बाहेर 300-300, 400-400 लोकांचं गाबर ग्रुपनं आल्यात, ग्रुपनं का घ्या फोटो, हो ग्रुपनं यायचे, मग पुन्हा लगेच सेल्फी सुरू करू, माझ्याबरोबर याच्याबरोबर 500 माणसांना एका आजानं किंवा एका शितलीनं फोटो देणं रोज कसं पॉसिबल आहे? आणि मग माझं शूटिंग आहे, मला आठवड्याचे 6 एपिसोड द्यायचे आहेत, रोज माझ्या लोकांच्या बरोबर भांडण. लोकांना असं वाटायचं की हे माच करतायत, हे लोकांना किंमत देत नाही. मला माहित होतं की लोकांच्यामुळेच मालिका चालते, ऑडियन्समुळेच मालिका चालते. ऑडियन्स हा आमचा देव असतो, लक्षात ठेवा. आम्हाला कुणाला दुखवायचं नव्हतं, पण लोक हे विचारच करायला तयार नव्हते की यांना शूटिंग पण करायचं आहे आणि टेलिकास्ट पण द्यायचं आहे
आठवड्याचे 6 एपिसोड, की मग आम्हाला खूप त्याचा त्रास झाला. पण ठीक आहे, ऑडियन्स आहे, यायचे, पण ती गंमतच वेगळी होती. मग तो टुरिस्ट पॉईंट झाल्यामुळं ते कलाकारांना फिरणं एवढं मुश्किल होतं की राहुल जो होता पेटेला, त्याचं घर आहे राहुल मगदुमचं, तर तो जेव्हा सुट्टी असायची, महिन्यातून 2-3 दिवसाची आम्ही सुट्टी द्यायचो लोकांना, किंवा त्याला 2 दिवसाचा गॅप असायचा त्याच्या शूटला, तर त्याच्या आई वडिलाकडे त्याला भेटायला जायचं असलं तर तो रात्री 1 वाजता पेटेच्या आसपास पोचायचा. मग त्याला कोणतर घरातून न्यायला यायचं आणि तो जायचा. त्या कोणालाही माहीत नसायचं की तो घरी आलाय. तर जर तो घरी आलाय असं समजलं तर त्याच्या घराच्या बाहेर म्हणे 1000 लोक जमा झालेले असायचे फोटो काढायला. ही क्रेज म्हणजे कुठेही जाऊ की जाणंच शक्य नव्हतं. म्हणजे आजाला आम्हाला, नितीशला आम्हाला आजारी आहे, दवाखान्यात घेऊन जायचं आहे, त्याला कम्प्लिटली असं तोंड बांधून शितलीला आजाला आम्हाला अशा पद्धतीने डॉक्टरकडे घेऊन जायला लागायचं. डॉक्टरला अगोदर फोन करून सांगितलेलं असायचं, डायरेक्ट आम्ही कॅबिनमध्ये येणार, आम्ही वेट करणार नाही बाहेर वगैरे वगैरे, असं प्रत्येक ठिकाणी व्हायचं. आणि हे सगळं मी अनुभवतो, कारण मी दिग्दर्शित करतो तो मालिका, आणि निर्माता म्हणून पण माझी जिम्मेदारी होती. बऱ्याच वेळा माझ्या असोसिएटवरती मी काम सोडायचो आणि ह्यांना घेऊन मी स्वतः एखाद्या ठिकाणी जायचो, कारण मला भीती असायची, कारण लोक वेडी होती ह्या लोकांच्यासाठी. तर साधारणतः असा तो माहोल होता त्या कलाकाराच्या बाबतीतला त्यावेळेचा, जी क्रेज होती. भैया असो, राहुल असो, सगळे, शितली असो, विख्या असो, सगळ्यांच्या बाबतीत तेच होतं. निर्माता म्हणून लागीर सारखा विषय हाताळणं, देशप्रेमाची भावना आहे सैनिकांविषयी, ते ठीक आहे, पण देव माणूस सारखा विषय, म्हणजे ते ॲक्च्युअल प्रकरण होतं, मला वाटतं त्याच्यावरती ती आधारित सिरियल आली किंवा त्याचा एक धागा पकडून म्हणाय. तर त्यावेळी ती निर्माता म्हणून तिथं हे घेणं, म्हणतो ते विषय निवडणं, त्यावेळी ती रिस्क वाटली नाही का, की बाबा अशा विषयाला आपण हात घालतोय, नक्की लोकांच्यातनं काय भावना येणार आहेत आणि काय प्रतिसाद असणार आहेत? हा, खरं आहे आणि चांगला प्रश्न आहे. कारण मुळात देव माणूसचा विषय, मी आता काही गोष्टी आपल्याला स्पष्ट बोलता येणार नाही, पण एक घटना होती इकडंच आपल्याच सातारा जिल्ह्यात घडलेली, त्याचा धागा धरूनच आपण देव माणूस मालिका उभी केली. तर जेव्हा एक काहीतरी एका प्रसंगाने श्वेता मॅमची आणि एका क्राईम ब्रँचची पोलीस ऑफिसरची भेट झाली, आणि क्युरिओसिटी म्हणून त्यांनी त्या प्रकरणाबद्दल त्यांना थोडंसं विचारलं, आणि त्यांनी ते सांगायला सुरुवात केली. ते साधारणतः एक 5-10 मिनिटात सांगतील असं श्वेता मॅमचा, श्वेता शिंदेचा ग्रह होता. ते 2 तास सांगत होते आणि 2 तास श्वेता शिंदे ऐकत होत्या. म्हणजे थक्क करून टाकणाऱ्या गोष्टी होत्या. आणि त्याच्या तिथून आल्या आणि माझी भेट झाली त्यांच्याशी. त्या मला म्हटल्या असा असा विषय आहे. तर मी म्हटलं, या TV मालिका कुठे दिसते तुम्हाला? म्हटले नाही दिसत आहे, पण विषय आहे, माहीत नाही आहे. आणि मग आम्ही आमच्या लागीर झालंजीच्या 500 एपिसोडचा सेलिब्रेशन पार्टी होती, जीनेच अरेंज केली होती, जी मराठीने. त्यावेळी आम्ही मयेकरांना, निलेश मयेकर सरांना आम्ही ते ऐकवलं. ते म्हणजे चांगलं आहे, पण मालिकेच्या दृष्टीनं कसं जाईल माहीत नाही आहे. म्हणजे कोणालाही तुम्ही विचारलं असतं की हा विषय मालिकेसाठी बनवायचा आहे, तर TV मालिकेमधला कोणताही ऑफिसर लेवलचा व्यक्ती असता किंवा कोणी क्रिएटिव्ह लेवलचा व्यक्ती असता तर अरे कसं शक्य आहे, असंच झालं असतं. ज्या अवस्थेत आम्ही, ज्या मानसिकतेत आम्ही होतो, त्याच मानसिकतेत सर्वजण होते. तर आम्ही तो ऐकवला, आणि मग पुन्हा हळूहळू ना थोडंसं ते काही दिवस थांबलं प्रकरण. परत काही दिवसानं ना लागीराच्या निमित्तानं असेल किंवा मिसेस मुख्यमंत्रीच्या निमित्तानं असेल, आमचं चॅनलमध्ये भेटणं व्हायचं, आणि त्यावेळी त्या थोड्या चर्चा व्हायच्या. आणि मला वाटतंय आम्हाला त्या चर्चातून ना हळूहळू असा मार्ग निघत गेला की
मालिका उभी राहू शकते याची. हम्म. आणि मग ते जसं म्हटलं की एक डेस्टिनी असते एखाद्या बरोबर. प्रोजेक्टची, मग ती तुम्हाला घेऊन येते म्हणजे तसं त्या लाईनवरती. आणि मग हळूहळू सगळेच जण हळूहळू सिरियस व्हायला लागले. मग खरं तर सिरियस होणं गरजेचं कोणी होतं तर चॅनलच्या मेन हेड जे कोणी ज्यांच्या हातात ते एखादा विषय पास करणं असतं त्यांनी गरजेचं होतं ना हे. आणि मयेकर सर त्यावेळेला त्या बाबतीत सिरियस झाले आणि मग त्यांना थोडासा त्यात एक धागा आणखीन दिसायला लागला. आणि मग आम्ही एकत्र जमलो आणि जस्ट लॉकडाऊन होण्याचा पिरियड होता. लॉकडाऊन होईल असं नाही का, असा साधारणतः तो काळ होता. कोरोना आला त्या काळातला हा प्रसंग आहे. आणि आम्ही आमचे लेखक स्वप्नील गांगुर्डे यांनी ते स्क्रीन प्ले केले होते आणि विशाल कदमनी त्याचे संवाद लिहिलेले होते. या दोघांना आम्ही इन केलं आमच्या टीममध्ये आणि आम्ही सुरुवात केली ते लिहायला. मला वाटतंय एखाद्या मालिकेला, नॉर्मल मालिकेला एक एपिसोडवरती आम्ही चर्चा करायला समजून त्याला 10 दिवस लागत असतील, तर आम्ही 1 महिनाच पुढे चालत होतो तरी आमचा एपिसोडच उभा राहत नव्हता. अशा पद्धतीनं आम्ही सुरुवात झाली आणि अचानक लॉकडाऊन झालं. लॉकडाऊनमध्ये आम्ही आपापल्या गावी, कोण होतं कोण मुंबईत घरात, सगळे आपापल्या घरात बंद होते. तुम्ही सगळेच होतात तसे. पण आम्ही मोबाईल्स चालू होते, तुम्हाला कल्पना आहे. त्यावेळेला मग आपण कॉनकॉलवरती किंवा झूम मीटिंग सुरू झाल्या. त्यावरती आम्ही देवमाणूसची चर्चा नाही थांबवली, आम्ही देवमाणूसचं लेखन नाही थांबवलं. मग जो काही कोरोनाचा काळ होता, लॉकडाऊनचा काळ होता, कोरोनाचा काळ म्हणण्यापेक्षा लॉकडाऊनचा जो काळ होता, त्या काळामध्ये आम्ही या मालिकेच्या लेखनावर खूपच वेळच वेळ होता. दुसरं काही डोक्यातच नव्हतं. आणि आम्ही सगळे चर्चा करायचो. आम्ही प्रत्येक 2 दिवसानंतर एकदा एक कॉल करायचो, तासभर त्याच्यावर चर्चा करायचो. असा करत करत देवमाणूस घडलं. आणि म्हणून देवमाणूसचं लिखाण आणि त्यातले कॅरेक्टर्स एवढे स्ट्रॉंग होण्याचं कारणच आहे की खूप वेळ मिळाला त्या पिरियडमध्ये आम्हाला. आणि आम्हालाच कसं कळलं नाही की ह्या एवढ्या अवघड विषयाचं ही मालिकेत रूपांतर कसं झालं. आपण ते झालं. आणि साधारणतः लॉकडाऊन जसं संपलं, मला वाटतंय जूनच्या महिन्यात जूनच्या एंडमध्ये लॉकडाऊन संपलं. ऑगस्ट जुलैच्या महिन्यात आम्ही तयारी केली. ऑगस्टमध्ये तर आम्ही देवमाणूसचा मुहूर्त केला. अशा पद्धतीने देवमाणूस फर्स्ट उभी राहील. 2 सीझन झाले त्याचे परत आणि यशस्वी पण झाली. आणि त्याची क्रेज एवढी होती की लोकांनी नंतर सिरियल बंद केल्यानंतर चॅनलला एवढा पाठपुरावा केला की दुसरा भाग आणा, तुम्ही बंद का केली सिरियल, बंद का केली. आणि मग आम्ही दुसरा भाग पण घेऊन आलो. त्याला पण तेवढाच उदंड प्रतिसाद लोकांचा मिळाला. पाहूया तिसरा भाग पण आम्ही त्याची डेस्टिनी असेल तर तिसऱ्या भागाकडे पण आपण जाऊ. अनाउन्समेंट समजूया का आपण इथनं? खरं तर आता काही गोष्टी असतात की चॅनलच्या शिवाय आम्हाला असे अनाऊन्स करता येत नाही. पण चॅनलचं रिसर्च वगैरे तर सध्या चालू आहे आणि ते ओपन आहे, त्यात काय तुमची इच्छा आहे. आणि आम्हाला तशी संधी चॅनलने दिली तर नक्की आम्ही करू. तो म्हणजे आम्हाला आवडेलच अगदी देवमाणूस करायला. कारण काय आहे त्यात, जरी काही कृत्यांची एक संगता असली किंवा कृत्यांची काय म्हणूया त्याला एकसारखं पण जरी असलं तरी भरपूर काही नाविन्य त्या गोष्टीमध्ये येतं. बरोबर. आणि कॅरेक्टर्स छान मांडल्या कारणाने असा एक गंभीर विषय आम्ही एका अगदी ह्युमरस लेवलवर आणून आम्ही तो प्रेझेंट केला होता. तो पण लोकांना भावला होता. नुकतंच फक्त ते अनेक क्राईम मालिकासारखं ते फक्त असं क्राईम दिसत नव्हतं किंवा व्हायलन्स दिसत नव्हता. तर त्यामध्ये एक स्टोरी होती. त्यामध्ये सरू आजी होती बघा, सरू आजीच्या गमत्या, टोण्याच्या गमती होत्या, बाबूदादाची गंमत होती, नाम्या बजानाम्याची वेगळीच गंमत होती. आणि मग त्यात त्या अजितचा तो गुन्हेगारीचा तो सगळा आलेख असं ते मस्त होतं. ते त्यामुळे लोकांना ते भावत होतं. तर मला वाटतं असंच आम्ही तिसऱ्या भागाचं सुद्धा यशस्वीरित्या आम्ही पार पाडू
आणि लोकांना काही खरंच त्यातून एंटरटेनमेंट देऊ असा विश्वास वाटतो आता सध्या तरी. तुम्ही लेखकांचा सर उल्लेख केला, स्वप्नील गांगुर्डेंचा उल्लेख केला, विशाल कदमचा उल्लेख केला, तर मालिका ही तुम्हाला असं माध्यम वाटतं का की ते लेखकांना नावारूपाला आणतं? म्हणजे बरेच आपण लेखक बघितले तर अगदी चिन्मय मांडलेकर मालिकेसाठी अजूनही लिहितात, प्रवीण तरडे होते. बरोबर तर लेखकांसाठी महत्वाचं व्यासपीठ वाटतं का तुम्हाला मालिका? 100% म्हणजे काय यात काही डाऊटच नाही. म्हणजे मी काही सांगू का, आत्ता खरं सांगायचं म्हणजे आत्ता जर आपल्याला TV मालिका बनवायची असेल तर सर्वाची उपलब्धता आहे, लेखक मिळत नाही आणि लिखाण मिळत नाही, म्हणजे कथा मिळत नाही, कथाबीज मिळत नाही. आत्ता आपल्याकडे जवळजवळ तुम्हाला कल्पना आहे की मराठीत जवळजवळ 5-6 वाहिनी आहेत की ज्या मालिका बनवत आहेत आणि प्रत्येक वाहिनीची जवळजवळ 10-10, 8-8, 9-9, 10-10 सिरियल्स आहेत, मालिका आहेत. मग अशा वेळी आणि त्या नवीन एक जुन्या झालेल्या आहेत त्या वाइंडअप होत असतात किंवा ऑफ एअर होत असतात, नवीन मालिका हव्या असतात. अशा वेळी जर कशाची वानवा असेल तर ती आहे लेखकाची. मग तुम्ही लक्षात घ्या की सर्वाची उपलब्धता आहे, लेखकाची उपलब्धता नाही. म्हणजे लेखकासाठी आता केवढा मोठा प्लॅटफॉर्म आहे. मला वाटते सध्या जर कुणासाठी तर लेखकासाठीच मोठा प्लॅटफॉर्म आहे. तुम्ही चांगली कथा तुमच्याकडे असेल आणि ती मांडण्याची तुमच्याकडं जर कला असेल तर तुम्हाला दारोदार फिरायची गरज नाही. बरोबर. अगदी सहज तुम्ही, कारण मला आत्ता तुम्ही कोणी म्हटलात की हे कलाकार आहेत, तुम्हाला जरा हे भेटू इच्छित आहेत किंवा ते, तर मी म्हणेन थांबा थोडं, माझा नवीन मालिका दिसली तर मी तुम्हाला कळवतो, नाही का. तसंच टेक्निशियनच्या बाबतीत पण असंच होते. पण तुम्ही जर म्हणलात मला की मला आत्ता कोण, माझ्याकडे एक कथाकार आहे, त्यांना कथा आहे त्यांच्याकडे, मी म्हणतो भेटवा मला लगेच. हा भाग आहे. म्हणजे एवढं छान प्लॅटफॉर्म हा लेखकासाठी आहे सध्या. कारण एकदा लॉंग आहे ना, एक तुम्हाला एक मालिकेचा जर प्लॉट तुम्ही निर्माण केलात आणि तो मांडलात आणि तो चॅनलला आवडला आणि त्याच्यावर मालिकेची सुरुवात झाली आणि आपल्या ऑडियन्सनी तर त्याला यशस्वी केलं, समजा आपण चालू आहे, आपण त्याला TV भाषेत TRP जर लाभला तर तुम्ही 2-2 वर्ष त्या मालिकेच्या लिखाणात गुंतून राहू शकता. म्हणजे तुम्ही एखादी कादंबरी, मोठी कादंबरी उभा करण्याचा कसा एक आनंद असतो तसा तो एक आनंद तुम्हाला मिळतो. तो हे वेगळंच क्षेत्र आहे. फिल्म आहे, त्याची कथा करणं किंवा त्याचा एक लिमिटेड, तुम्हाला डे 1ला माहीत असतं की तुम्ही इथं सुरुवात करणार तर इथं पोहोचणार आहात, एवढंच तुम्हाला हे करायचं आहे. इथं लिमिटच नाही आहे. एका मालिकेचे 100 भाग होऊ शकतात, 200 भाग होऊ शकतात, 500 होऊ शकतात, 1000 पण होऊ शकतात. आत्ताच जस्ट माझ्या आमची कलेक्टरनं 845 भाग पूर्ण करून आता ती बंद होते. लागिरं झालं जिनं 682 एपिसोड्स केले. काही मालिकांनी तरी 1200-1300 एपिसोड्स केले. अगदी जर पाठीमाग आपण जायचं म्हटलं, 4 दिवस सासूचे 10 वर्ष मालिका चालली होती. बरोबर. मग काय, त्याला काय लिमिटच नाही ना. मग त्यामुळे लेखकासाठी सुद्धा काय आणि प्रत्येकासाठी सुद्धा हे क्षेत्र उत्कृष्ट आहे, म्हणजे सुंदर आहे. सिनेमाचे सर ढोबळ गणित आपल्या सहज लक्षात येतात की बाबा एखादा सिनेमा बनतो, थिएटरला जातो, चालतो, त्यातली काय रक्कम निर्मात्यांना मिळते, काय इतर लोकांना, पण ही मालिकेची गणित लक्षात येत नाही. तुम्ही TRP म्हणला, पण ही मालिकांचं आर्थिक गणित कसं असतं? हा प्रश्न सगळ्यांना असतो की बाबा पैसे नक्की मिळतात कसे? प्रत्येक गोष्टीला एक चेन असते, बरोबर आहे का? बरोबर. आणि चेननुसार सगळं चालत असतं. मुळात दूरदर्शनपासून सुरुवात होऊन आज आपण प्रायव्हेट चॅनल्सपर्यंत आलो. दूरदर्शनच्या काळातली गणितं वेगळी होती. दूरदर्शनच्या काळामध्ये निर्माता स्वतः एखादा स्लॉट विकत घ्यायचा, वेळ, TV दूरदर्शनची, आणि स्वतःच निर्मिती करून, स्वतःच मार्केटिंग करून ती मालिका त्याच्यावरती TV लावायचा. आणि पत्राद्वारे, पूर्वी तर पत्राद्वारे ऑडियन्सकडून हे घेतलं जायचं, मतं घेतली जायची आणि त्याच्यावर ती कळायचं की किती रिस्पॉन्स आहे लोकांचा. आणि तो रिस्पॉन्स घेणं का गरजेचं आहे, तर जी मालिका तुम्ही अर्ध्या तासासाठी बघता किंवा 1 तासासाठी बघता किंवा 20 मिनिटासाठी बघता, त्या मालिका बघताना ती मालिका बनण्यापाठीमागे येणारा जो खर्च आहे किंवा ते प्रदर्शित होण्यापाठीमागचा जो खर्च आहे
तो खर्च निघतो कुठून? जसं सिनेमाच्या थिएटरमध्ये जाऊन तुम्ही थिएटरमध्ये सिनेमा बघितलात की तुम्ही तिकीट काढून जाता सिनेमाला, बरोबर. आणि तुम्हाला त्यातून मनी मिळतं ना, पैसे मिळतात, उपलब्ध होतात. टीव्ही मालिकेला पैसे कुठून उपलब्ध होणार? तर त्याला स्पॉन्सर्स असतात, मग ॲड मिळतात, हे वेगवेगळ्या जाहिरातीच्या साह्यानं तिथं पैसा उपलब्ध होतो. म्हणजे जाहिरातदार पैसे टी व्हीला देतात किंवा दूरदर्शनला देतात किंवा प्रायव्हेट चॅनलला देतात, आणि त्याच्या साह्यानं हे आर्थिक गणित उभं राहतं मालिकेचं. मग आता प्रायव्हेट चॅनल्स काय करतात की मार्केटिंग पण तेच करतात, आणि आपल्याला निर्मात्याला तेच पैसे देतात, आणि स्पॉन्सरकडून ते पैसे घेत असतात, आणि आपल्याला मालिका आपली उभी राहत असते. अशा वेळी मालिका किती लोक बघतायत याच्यावरतीच ॲड किती लोक बघतायत हे साध्य होतं ना. बरोबर. किंवा जाहिरात किती लोक बघतायत हे. मग एखाद्या कंपनीला जाहिरात करायची म्हणजे काय? त्याला जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचायचं आहे. मग एखाद्या मालिकेला जास्तीत जास्त लोक बघतायत, त्याला माझी जाहिरात द्यायची आहे. ऑब्विसली तुम्हाला माहिती आहे की जो महाग त्याचे म्हणजे त्याचा रेट पण महाग सगळंच. तसं ज्याला ऑडियन्स ज्यादा आहे त्याला स्पॉन्सर्स पण ज्यादा, किंवा त्याला स्पॉन्सर्स पण पैसे तेवढे चांगले दिसतात. तो आहे तो TRPचा खेळ आहे. तर ज्या मालिकेला लोक जास्त पाहतायत त्या मालिकेचा TRP चांगला आहे, आणि मग त्याच्यावरती ती किंमत ठरते. पण प्रायव्हेट चॅनल्सच्या ह्या आता युगामध्ये काय असतं की निर्मात्याला एक कॉस्ट ठरली जाते डे 1 पासून, आणि निर्माता तो निर्मात्याला ती कॉस्ट चॅनलकडून प्रोव्हाइड होते, आणि मग निर्माता त्या मिळालेल्या रकमेमध्ये आपल्याला चांगला भाग कसा बनवता येईल याचं सगळ्याची काळजी घेऊन निर्मात्यानं तो भाग बनवायचा असतो, आणि तो चॅनलला सबमिट करायचा असतो, वाहिनीला सबमिट करायचा असतो. त्यातून हे आर्थिक गणित अशा पद्धतीनं चालत होतं. मग निर्माता जेवढे लोक त्या मालिकेला बनवायला इन्वॉल्ड आहेत त्या सगळ्यांना मग निर्माता पे करत असतो, आणि वाहिनी निर्मात्याला पे करते, वाहिनीला स्पॉन्सर्स पे करतात. अशी ही चेन आहे. आणि मग काय होतं की आज आत्ता निर्मात्याला किती मालिका हिट झाली किंवा किती सुपरहिट झाली तरी डे 1ला जे काय त्याची प्राइस ठरलेली आहे तीच प्राइस निर्मात्याला मिळते. पण काय होतं, मालिका ज्यावेळेला हिट होते त्यावेळेला त्याचे एपिसोड्स वाढतात. जेवढे एपिसोड्स वाढेल, जेवढा काळ वाढेल, ऑब्विसली निर्मात्याला पण तेवढ्या काळ त्याचं मानधन मिळत जातं. तेच मानधन तो त्या लोकांना पण देत असतो, त्या लोकांना तेवढे दिवस रोजगार मिळत असतो. टेक्निशियन्स असो, कलाकार असो, लेखक असो, एडिटर असो, कोणी असो, सगळे जे काय असतील ते सर्व लोकांना त्यातून मानधन उपलब्ध होत असतं. अशा पद्धतीची ही इकॉनॉमिकली गणित आहेत, चेन आहे. बरोबर. आणि कलाकारांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर बऱ्याच कलाकारांचं असं मत येतं की जर मालिकेत काम केलं तर मालिकेचे अभिनेते किंवा मालिकेची अभिनेत्री म्हणून एक टॅग पडतो. तर ते तुम्हाला काय वाटतं की नवीन अभिनेता अभिनेत्रींनी मालिकेत आलं पाहिजे किंवा तसं काय खरंच टॅग पडतो का? इतक्या वर्षांनी तुमचा अनुभव काय? कसं असतं, ओव्हर एक्सपोज नावाचा एक प्रकार असतोच. काय म्हणजे त्याला काय हेच नाही, म्हणजे त्याला काय मान्यच केलं पाहिजे. ओव्हर एक्सपोज, तुम्हाला एखादी गोष्ट रोज बघायला लागलो की आपण काही दिवसांनी त्या गोष्टीसाठी कंटाळतो. बरोबर. पण तीच गोष्ट तुम्ही कधी कधी बघत असाल तर ती गोष्ट आवडत असते. पूर्वी सुद्धा तुम्ही बघितलं असतं तर फिल्मच्या जमान्यामध्ये सुद्धा काही कलाकार मोजकेच सिनेमे करायचे. त्याचा उद्देशच हा असायचा की मी रोज जर सिनेमातून लोकांना जर प्रत्येक महिन्यात 2-4 महिन्यातून माझा एक सिनेमा दिसायला लागला, माझी क्रेज राहणार नाहीये. बरोबर. हा भाग झाला. पण काही कलाकार असे पण तुम्ही बघितले की वर्षातून 2-2 सिनेमे यायचे त्यांचे, ते पण चालायचे, त्यांना पण लोक बघायचे. मग हा नियम पूर्णपणे लागू आहे का? तर मला असं वाटतं नाही. आणि लागू नाही का? तर आहे. म्हणजे याच्या बाबतीत असं नाही म्हणू शकत की अशामुळं असं. बरं, मध्यंतरी एक ट्रेंड होता की टी व्ही मालिकेच्या कलाकाराला फिल्म
चा प्लॅटफॉर्म नसतो. हम्म. शाहरुख खान कुठून आला? बरोबर. म्हणजे अमिताभ बच्चनच्या नंतरचा तर सुपरस्टार जर तो टीव्ही मधून आलाय हम्म. तर मग हे लागू होत नाही. आत्ता आपल्याकडे फिल्मचे किती कलाकार आहेत मराठीमध्ये की जे टीव्ही मधून आलेत. सुशांत सिंग राजपूत होता, सुशांत सिंह राजपूत होता, भरपूर कलाकार आहेत जे टीव्ही मधून आले. म्हणजे नावं घ्यायला गेलो तर आपण लिस्ट नाही, अक्षरशः बरोबर. लिस्ट आहे म्हणाल तर. तर मला असं वाटत नाही की टीव्ही मध्ये तुम्ही आलात म्हणजे तुम्ही फिल्मकडे जाऊ शकत नाही. हम्म. तुमचे टॅलेंट जे आहेत ना, जिथं जिथं तुम्ही दाखवू शकाल हम्म. तिथून तुम्ही कुठूनही कुठे जाऊ शकता. हम्म. म्हणजे माझं तर हे मत आहे की ज्याला जिथं जायचं आहे, ज्याचे प्रयत्न, ज्याचे टॅलेंट किंवा ज्याची हुशारी किंवा ज्याची प्रतिभा म्हणूया थोडक्यात, आपल्या चित्रपट किंवा टी व्ही मालिकेच्या लाईन या व्यवसायामध्ये प्रतिभा म्हणतो. जेवढी तुमची प्रतिभा चांगली आहे, तुमच्याकडे कष्ट करायची तयारी आहे, तर तुम्ही कुठूनही कुठे जाऊ शकता. काही मर्यादा नाही आहेत. त्यामुळं कोणीही कलाकारांनी, नवीन येणाऱ्यांनी, मला असं वाटतं की असा विचार करू नये की मी मालिकातून नाही मग मी फिल्ममधून सुरुवात. हां, ज्याच्या त्याच्या इच्छेचा प्रश्न आहे. ज्याला त्याला वाटत असेल की मला फिल्ममधूनच सुरुवात करायची आहे आणि त्याच्याकडे तेवढे पेशन्स असतील फिल्म मिळेपर्यंत थांबण्याचे वगैरे वगैरे, तर त्यानं करायला हरकत नाही आहे. पण चला ना, फिल्म मिळेल त्याला मिळेल. माझा फिल्मचा ट्राय चालूच राहील. मी काय टी व्हीमध्ये काय असं काय 24 तास बांधून ठेवलेला असतो असं नाही. त्याला फिल्मची ऑडिशन आली तर तो निर्मात्याला किंवा टीमला कळवून तो ऑडिशनला जाऊ शकतो. आणि त्याला चांगली ऑपॉर्च्युनिटी आली तर टी व्ही मालिका निर्मात्यांच्याबरोबर बोलू शकतो. तसं तर जेवढा टी व्हीमध्ये सहज तुम्हाला प्रवेश मिळतो किंवा सहज संधी मिळते तेवढी फिल्ममध्ये मिळत नाही, कारण फिल्मची संख्या आणि टी व्हीची संख्येत फरक आहे. त्यामुळं मला तर व्यक्तिगत विचाराल तर मला असं वाटतं की ज्यांना टी व्हीकडून रिस्पॉन्स येतोय मालिकासाठी, चांगला रोल जर असेल, त्याला पुढं ऑफर होत असेल तर त्यांनी नक्की करायला पाहिजे. त्यानंतर सुद्धा तो फिल्ममध्ये जाऊ शकतो. फिल्मचा एखादा निर्माता त्याला तिथून पण घेऊ शकतो. बरोबर. असं थोडक्यात माझं तरी मत. तुमची डेस्टिनी काय आहे ती तुम्ही ठरवायचं. म्हणजे मालिका शेवटी चॉईस किंवा कुठलंही चॉईस इज युअर. बरोबर. आता सर, तुमच्या निर्मितीचं म्हणजे तुमची डेस्टिनी मालिकांची निर्मिती करण्याची होती नव्हती, पण त्या डेस्टिनीपर्यंत तुम्ही आलात. तुमचा मूळ प्रवास आहे दिग्दर्शनाचा. मला वाटतं की आता आपण दिग्दर्शनाच्या प्रवासाकडे जाऊ. आपण खांबे सरांचा आता निर्मितीचा प्रवास ऐकला आणि मला वाटतं की म्हणजे असं मला पहिल्यांदा होतंय की बाबा 1-1.5 तासात कव्हर होऊन जातं. मला आणखीन बोलावं वाटतं, त्या प्रवासात गुंतत जावं वाटतं की निर्मितीचा प्रवास झाला. आता दिग्दर्शनाचा प्रवास जाणून घेऊया. आज मित्रांनो आपण आहे शंभूराज ॲग्रो टुरिझममध्ये, जे आजच्या भागाचे आपले स्पॉन्सर्स आहेत. आणि सरांची पॉडकास्ट मुलाखत घेतोय म्हटल्यावरती त्यांनीही सांगितलं की बाबा आपल्याच मातीतला एक माणूस येतोय, तर तुम्ही जिथं तुम्हाला पाहिजे तिथं शूट करू शकता. तर निर्मितीचा प्रवास एका ठिकाणी शूट केला. आता आपण सरांच्या दिग्दर्शनाचा प्रवास याच शंभूराज ॲग्रो टुरिझमच्या दुसऱ्या भागात करूयात. थोडा मोठं म्हणा, तिसाऱ्या सहित असं हातात दाणे काय दिवसा यायचं, म्हणजे सकाळी यायचं नाश्त्याला, जरा फिरायचं, जंगलात इकडे गप्पा मारायचं. खाने की वही दात आहे, दिखाने की वही दात आहे. मला थोडस इथलं सांग. सारखी ती चेन दिसायला लागली तर ते परत ते सोनेरी मॅन वाटायला नको.